बदलापूरच्या नागरिकांना मी इतकंच आवाहन करेन की प्रशासन, अग्निशमन दल, आपत्कालीन व्यवस्था सर्वजण सतर्क आहेत आणि ते त्यांचं काम करत आहेत. सगळ्यांना इशारा देण्याचं काम केलेलं आहे. जिथे सखल भाग आहे, जिथे पाणी भरायला जवळ आलेलं आहे, अशा लोकांना स्थलांतरित पण केलेलं आहे. पण इतर जे नागरिक नदीवर पाणी बघायच्या हौशीमध्ये येतात किंवा गाड्या घेऊन फिरत असतात पूर्ण पावसामध्ये, त्यांना माझी विनंती आहे की आपण सर्वजण घरात बसा. आपल्याला सोशल मीडियावर अपडेट मिळतच राहतील, पण आपण उगाच इथे नदी पातळी बघण्यासाठी यायचं आणि नाहक प्रशासनाला त्याच्यामुळे त्रास होतो. तुम्हाला सगळ्यांना अलर्ट करायला, तुम्हाला सगळ्यांना इथून घालवायला त्रास होतो. तर ज्यांना मदत कार्य करायचं आहे त्यांनी सखल भागात जाऊन मदत कार्य करा. पण फिरायला येणाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी प्लीज घरामध्ये बसा आणि स्वतःची काळजी घ्या. कुठे काही धोक्याची परिस्थिती ओढावलेली दिसते आहे का आता? नाही, अजून सकाळपासून फिरतायत बदलापूर शहरामध्ये, काही असं परिस्थिती आहे का? नाही, अजून सध्या तरी तसं नाहीये. सर्व ठिकाणी व्यवस्थित उपाययोजना चालू आहेत. पहाटे 5 वाजल्यापासून मी अपडेट घेत आहे. कर्जत ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडून तिकडे शहरामध्ये पाणी आलेलं आहे, पण आपल्या बदलापूरमध्ये अजून ती परिस्थिती ओढावलेली नाहीये. आज दुबेबाग पासून, सत्संग विहार पासून सगळीकडून मी अपडेट घेत इथपर्यंत आली आहे. हो, आपण सहवास आश्रम मधल्या जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सुद्धा आपण स्थलांतरित करण्याचं काम केलेलं आहे, सुरू केलेलं आहे. म्हणजे तिथे अजून पाणी भरायला सुरुवात नाही झाली, पण लेवल झालेली आहे. 5 पायऱ्या दुबेबागेच्या इकडून बाकी आहे चढायच्या, पण त्याच्या आधीच आपण स्थलांतरित करण्याचं काम चालू केलेलं आहे. पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते का? काही अपडेट्स मिळाले आहे का? होऊ शकते असं काल तहसीलदार साहेबांबरोबर जी झूम मीटिंग झाली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय. कारण काय काल रात्री जी आमची चर्चा झाली त्याच्यामध्ये पुढचे 12 तास हेवी रेनफॉल आहे असं सांगितलंय. त्याबरोबर हाय टाईड पण आहे असं पण सांगितलंय. जर नदीची पाणी ओसरलं नाही तर ते पाणी बाहेर येऊ शकतं नदीच्या पात्रातून असं त्यांनी सांगितलंय. त्याच्यामुळे आपण सतर्क राहणं खूप गरजेचं आहे असं त्यांनी आम्हाला आदेश दिलेले.